नमस्कार मंडळी, एक्सेल सिम्प्लिफायर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे कॅश डिनॉमिनेशन. बरेच जण बँकेमध्ये खूप व्यवहार करत आहात, त्या केसमध्ये आपल्याला कॅश डिनॉमिनेशन लागतं, किंवा बरेच जण बँकेमध्ये काम करत असतात, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कॅश डिनॉमिनेशन लागतं. परंतु आपण मॅन्युअली काय करतो, आता 500च्या किती नोट आहेत तर ते कॅल्क्युलेटरवर आपण कॅल्क्युलेट करत बसतो. तर याचा मध्ये आपण वेळ न वाया घालता आपण काय केलं पाहिजे, एक्सेलचा यूज करून आपण कॅश डिनॉमिनेशन काही सेकंदात करता आलं पाहिजे. तर त्यासाठी सिम्पली काय करायचंय तुम्हाला, आता समजा माझ्याकडे 500च्या एक 20 नोटा आहेत, 200च्या एक 35 नोटा आहेत, किंवा 100च्या एक 40 नोटा आहेत, 50च्या एक 50 नोटा आहेत, 20च्या एक 60 नोटा आहेत, आणि 10च्या एक 35 नोटा आहेत. 10चे कॉइन माझ्याकडे नाही आहेत तर मी 0 टाकेल. 5चे कॉइन माझ्याकडे आहेत 20, 2चे कॉइन आहेत माझ्याकडे 10, आणि 1चे कॉइन आहेत माझ्याकडे 35. तर समजा हे मी काय टाकले, माझे नंबर ऑफ नोट्स किंवा नंबर ऑफ कॉइन्स टाकले. आता सिम्पली तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी फक्त एकदा फॉर्म्युला लावायचा आहे. त्याचा फॉर्म्युला आहे इक्वल टू कितीची नोट म्हणजे 500ची नोट इंटू नंबर ऑफ नोट्स म्हणजे 500च्या 20 नोटा इक्वल टू 500 इंटू नंबर ऑफ नोट. एंटर केलात, त्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचंय, याला सिलेक्ट करून या ठिकाणी डबल टॅप केलात तर तुम्हाला सगळ्याचा काय मिळून जाईल, टोटल मिळून जाईल. आता टोटल करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, इक्वल टू SUM सम ओपन ब्रॅकेट फर्स्ट सेल ऍड्रेस कोलन म्हणजे उभे 2 डॉट लास्ट सेल ऍड्रेस ब्रॅकेट क्लोज एंटर. तर अशा प्रकारे आपल्याला काय होईल, आपला टोटल मिळून जाईल. इतकं सोपं आहे कॅश डिनॉमिनेशन करणं. तर एक्सेलचा यूज करून कमीत वेळेमध्ये अशा प्रकारे तुम्ही कॅश डिनॉमिनेशन कॅल्क्युलेट करू शकता. ओके, थँक्यू.